पुरे झालं सरला. आता माझ्या स्वाभिमानाशी मी तडजोड करू शकत नाही. या घरात एक क्षणभरही मी राहणार नाही. विलासराव त्यांच्या सुनेच्या आणि मुलाच्या प्रिया आणि प्रशांत यांच्या टोचून बोलण्याने दुखावले जाऊन म्हणाले, अगदी बरोबर म्हणत आहात तुम्ही. मलाही या घरात आता एका क्षणासाठीही राहायचं नाही. सरलाबाई विलासरावांच्या पत्नी डोळे पुसून म्हणाल्या, मला वाटत होतं की कदाचित एक दिवस परिस्थिती सुधारेल, पण आता पाणी डोक्यावरून गेलं आहे. आजोबा आजी तुम्ही रडताय का? 7 वर्षाची चिनू त्यांची नात तिच्या इवल्या इवल्या हातांनी त्यांचे डोळे पुसत म्हणाली, काही नाही बाळा. विलासराव आणि सरलाबाई कृत्रिम हसू आणत तिला म्हणाले, फक्त डोळ्यात कचरा गेला होता. मला माहीत आहे तुम्हाला आईबाबांनी ओरडलं आहे म्हणून तुम्ही रडत आहात. चिनू आणि तिची जुळी बहीण मनू रडत रडत आजोबा आजीला पिलगल्या. क्षणभरापूर्वीची घटना त्यांच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखी फिरत होती. प्रशांत आयुष्यभर यांनी आपल्याला काहीच दिलं नाही, तर आपण कशाला यांना आपल्या जवळ ठेवायचं? प्रियाच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द विषारी बाणासारखा दोघांच्याही हृदयाला छेदत होता. तू अगदी बरोबर म्हणतेस. माझ्याकडूनच चूक झाली या दोघांना इथे ठेवून, प्रशांत म्हणाला. जसं दादानं त्यांनी सोडून दिलं तसं आपणही त्यांना सोडून द्यायला हवं होतं, पण आता नाही. त्यांना जिथे हवे तिथे राहोत, जसं हवं तसे राहोत. जीवापेक्षाही प्रिय असलेल्या मुलाचे हे शब्द ऐकून विलासरावांना आणि सरलाबाईंना खूप मोठा धक्का बसला. हे देवा, हा दिवस पाहण्याआधी आम्ही मरण का नाही पावलो? मुलगा आणि सुनेचे हे लाजीरवाणे अपमानकारक शब्द ऐकून त्या दोघांच्याही तोंडून एकदम उद्गार निघाले. काश ही जमीन दुभंगून जावी आणि आम्ही तिच्यात समाविष्ट व्हावे. सून तर परकी होती, पण स्वतःच्या पोटच्या मुलाकडून असे शब्द ऐकावे लागतील अशी त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. विलासरावांनी आपल्या आयुष्याची सगळी कमाई, सगळी जमापुंजी, अगदी सरलाबाईंचे दागिनेसुद्धा दोन्ही मुलांवर उधळले होते. फक्त गावातील जुनं वडिलोपार्जित घर सोडलं होतं, कारण त्यांना आपल्या गावाशी आणि मातीशी नातं तोडायचं नव्हतं. त्यांची अशी विचारसरणी होती की एक दिवस जेव्हा मुलं तयार होतील तेव्हा तेही इथे परत येतील. पण मोठा मुलगा सुबोध युरोपमध्ये जाऊन तिथलाच नागरिक झाला. त्यावेळी त्यांना खूप मोठा धक्का बसला. पण अजूनही लहान मुलगा प्रशांतकडून त्यांना आशेचा किरण दिसत होता. परंतु म्हणतात ना की एक मूल जसं वागतं तसं दुसरंही त्याच्या पावलावर पाऊल ठेवतं. प्रशांतनेही त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रियाशी लग्न केलं आणि अचानक त्यांच्या स्वप्नांना धुळीस मिळवलं. पण मुलांच्या आनंदातच त्या दोघांनी आपला आनंद मांडला. प्रिया तिच्या मस्तीत मग्न असायची. त्या दोघांशी ती जास्त बोलतही नसे आणि जेव्हा पाहावं तेव्हा त्या दोघांवर उपकार केल्यासारखे दाखवत राहायची. वेळ पुढे पुढे सरकत होता. प्रियाच्या पोटी 2 जुळ्या मुली जन्माला आल्या. आजी आजोबांच्या छत्रछायाखाली दोन्ही मुली वाढत होत्या, चिनू आणि मनू. दोन्ही मुली त्यांच्या आजी आजोबांवर खूप प्रेम करायच्या. प्रिया जेव्हा जेव्हा ऑफिसमध्ये किंवा बाहेर जायची तेव्हा त्या दोघी आजी आजोबांसोबत राहायच्या. वेळेनुसार प्रशांत आणि प्रियाला स्वतःचं घर घ्यायचं होतं. बाबा, खूप दिवस भाड्याच्या घरात राहिलो. आता आम्हाला वाटतं की आपलं स्वतःचं घर घ्यावं. पैसे कमी पडत आहेत. तुम्ही जर तुमचं गावाकडचं घर विकलं तर आम्हाला खूप मोठी मदत होईल. नाही प्रशांत, मी माझ्या आयुष्याची सगळी कमाई, सगळी जमापुंजी, अगदी सरलाचे दागिनेसुद्धा तुमच्यावर उधळले, पण आता ते घर नाही. विलासराव नकार देत म्हणाले, कारण विलासराव स्वतःला संपूर्णपणे रिकामे करू इच्छित नव्हते. प्रशांत आणि प्रियाची वागणी बघता कधी वेळ पालटेल याचा नेम नव्हता, म्हणून निदान डोक्यावर छत तरी असायला हवं होतं. आणि तो दिवस लवकरच आला. बाबा, आम्ही तुम्हाला एवढे दिवस जवळ यासाठी नाही ठेवलं की तुम्ही ते घर विकायला नकार द्यावं. मला ते घर विकायचंच आहे, प्रशांत एकदम चिडून म्हणाला. आणि काय, आम्ही तुम्हाला यासाठी नाही पोसत आहोत की तुम्ही आम्हाला कोणत्या गोष्टीला नकार द्यावा, प्रिया ही चिडून म्हणाली. असं समजा, हवं तर एवढे दिवस जे तुम्हाला खाऊ घातले त्याचं भाडं आहे. विलासराव मनोमन विचार करू लागले. ओह, म्हणजे आता यांची नजर माझ्या शेवटच्या मालमत्तेवर आहे. विलासरावांनी कठोर निर्णय घेतला. काहीही झालं तरी मी ते घर विकणार नाही. त्या दिवसापासून प्रिया आणि प्रशांत दररोज उलटसुलट बोलून त्यांचे हृदय घायाळ करत होते. पण सरलाबाई आणि विलासराव दोघे फक्त आपल्या नातीसाठी, चिनू आणि मनूसाठी थांबले होते.
आणि आज तर त्या दोघांनी मर्यादा सगळ्या सीमा तोडल्या होत्या. त्यांनी आईबाबांऐवजी त्यांना म्हातारान म्हातारी असे शब्द वापरले. दोघे वृद्ध गावाला जायची तयारी करू लागले. आजोबा, आजी तुम्ही कुठे चाललात? चिनू त्यांना घरातून बाहेर निघताना बघून म्हणाली. बाळा, आम्ही गावाला जात आहोत. आम्ही पण येणार, दोन्ही मुली रडत रडत म्हणाल्या. आजी आजोबांना बिलगल्या, पण सरलाबाई आणि विलासराव कठोर मन करून त्यांना सोडून निघून गेले. ते गेले आणि जणू घरातला आनंदच निघून गेला. 2 दिवसांपासून दोन्ही मुलींना सतत ताप येत होता. डॉक्टरांनी चांगली चांगली औषधे देऊनही ताप उतरत नव्हता. डॉक्टरही हैराण होते. समस्या प्रशांत आणि प्रियाही समजत होते की असं का होत आहे, पण ते मान्य करायला तयारच नव्हते. 15 दिवस उलटून गेले. तिकडे विलासराव आणि सरलाबाई त्या दोघींच्या आठवणीत तळमळत होते आणि इकडे त्या मुली. मिस्टर प्रशांत, मी हरसंभव इलाज करून पाहिला आहे, पण मुलींची तब्येत सुधारत नाहीये. काय कारण असू शकतं? कोणतंही मोठं आजारपण देखील दिसत नाही. काय या मुलींचा एखादा हितैषी यांच्यापासून दूर गेला आहे का? डॉक्टरांनी विचारलं. डॉक्टर साहेब, काय सांगू तुम्हाला? आणि प्रशांतने त्यांना सगळं काही सांगितलं. मिस्टर प्रशांत, जर तुम्हाला तुमच्या मुलींना निरोगी पाहायचं असेल तर तुम्ही लगेच गावी जाऊन तुमच्या आईवडिलांना परत घेऊन या, नाहीतर काहीही होऊ शकतं. कारण कधी कधी प्रत्येक आजारांवर औषध हा उपाय नसतो. या मुलींना औषधाची नाही तर त्यांच्या आजी आजोबांच्या सोबतीची गरज आहे, डॉक्टर समजावत म्हणाले. आता प्रशांत आणि प्रियाही खूप घाबरले होते. आम्ही आईबाबांना किती वाईट शब्द बोललो आहोत, ते आम्हाला माफ करतील का? पण जर मुलींचा जीव वाचवायचा असेल तर त्यांना त्यांच्याकडे जावं लागणारच होतं. प्रशांत आणि प्रिया गावी विलासराव आणि सरलाबाईंच्या घरी पोहोचले. सरलाबाई नुकत्याच जेवायच्या ताटावर बसल्या होत्या. तेवढ्यात दारावरची कडी वाजली. दारावर प्रशांत आणि प्रियाला बघून त्यांना आश्चर्य वाटले. दोघांनी मुलींना कडेवर घेतलं होतं. चिनूने तर सरलाबाईंना बघून कडेवरून उडी मारली आणि आजी आजी म्हणत त्यांना बिलगली. अरे माझ्या बाळांनो, काय झालं तुम्हाला? तुमचे चेहरे एवढे निस्तेज का दिसत आहेत? सरलाबाईंनी त्या दोघांचे फिकट पडलेले चेहरे बघून विचारले. आई बाबा, आम्हाला माफ करा. आमच्याकडून पाप घडलं आहे. तुम्ही आमच्यासोबत परत चला. तुम्ही आल्यापासून या दोघींची खूप वाईट अवस्था झाली आहे. आज 15 दिवसांपासून दोघी तापाने फणफणत आहेत, प्रशांत रडत रडत म्हणाला. खात पीत नाहीत, हसत बोलत नाहीत. आज तुम्हाला बघून त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आहे. प्लीज आई बाबा, आमच्यासाठी नाही तर आपल्या नातीसाठी तरी तुम्ही आम्हाला क्षमा करा. आम्ही वचन देतो की भविष्यात पुन्हा कधीही तुम्हाला दुखवणार नाही. विशाल आणि प्रियाने त्या दोघांचे पाय धरले. हो आई बाबा, माझ्या मुलींचे आयुष्य माझ्या पदरात टाका. आमची चूक माफीच्या लायक नाही, पण एक आई दुसऱ्या आईकडे आपल्या मुलांचे आयुष्य मागत आहे. प्रियाने रडत रडत आपली झोळी सरलाबाईंच्या पुढे पसरली. हो आजोबा आजी, घरी परत चला, नाही तर आम्ही पण तुमच्याकडेच राहू. आम्हाला तुमच्याशिवाय त्या घरात राहायचंच नाही. चिनू आणि मनू रडत रडत सरलाबाई आणि विलासराव यांना बिलगल्या. माईच्या ममतेपुढे काय चालतं? विलासराव आणि सरलाबाईंचं हृदय त्या मुलींच्या प्रेमात वितळलं आणि ते पुन्हा चिनू आणि मनूसाठी प्रशांत आणि प्रियासोबत परत आले. आता चिनू आणि मनू खुश झाल्या होत्या आणि काही दिवसातच त्या पहिल्यासारख्या हसायला बागडायला लागल्या. कारण त्या दोघांना औषध नाही तर आजी आजोबांच्या सोबतीची गरज होती. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.